गाईज आता आम्ही हेलिकॉप्टरवरनं जाणार आहे श्री महावैष्णो देवीच्या दर्शनाला. तर चला या मग. सो गाईज आत्ता आम्ही हेलिकॉप्टरवरनं इथे उतरलो आहे. आता आम्ही जाणार देवीच्या दर्शनाला. तर चला वैष्णोदेवीच्या दर्शनाला. तर चला मग. सो गाईज आत्ता आम्ही चाललो आहे वैष्णोदेवीच्या दर्शनाला. येस, चला मित्रांनो, आत्ताच आम्ही हेलिकॉप्टरने आलो आहे, खाली उतरलो. आता चालत चालत माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात आहे. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेजण चाललो आहोत. आत्ताच आम्ही दमलो आहे. दर्शनानंतर संपूर्ण डोंगर आम्हाला खाली उतरायचं आहे. सो फ्रेंड्स, आम्ही आमचा संपूर्ण वैष्णोदेवी आणि काश्मीर दौरा संपून परत मुंबईला चाललो आहे आमच्या घरी. काश्मीरचा दौरा आमचा छान झाला. वैष्णोदेवीचा नाही, मी, माझी मुलगी, माझा मुलगा, माझी बायको, आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. पण काल मी आणि माझी मुलगी हे दोघे, माझी बायको आणि माझा मुलगा रूममध्ये चांगले बसून होते हॉटेलमध्ये, आणि आम्ही दोघे दर्शनाला गेलो. जाताना हेलिकॉप्टरने गेलो आणि येताना आम्ही चालत आलो, कारण आम्हाला तिकीट नाही भेटली हेलिकॉप्टरची. तर दर्शन आम्हाला छान झालं, व्यवस्थित दर्शन झालं, कुठलाही त्रास नाही. पण रिटर्न येताना आमची जी हालत खराब झाली आहे की बापरे, एवढा आम्हाला कधी अनुभव नव्हता. माझ्या मुलीला पण आम्हाला जवळजवळ 7 तास आम्हाला लागले खाली यायला. 7 तास, बरोबर ना? हो, 7 तास आम्हाला लागले खाली यायला. कधी आम्ही घरी पोचतोय, कधी आम्ही खाली येतोय, कधी खाली येणार, अजूनपर्यंत आले का नाही, आमचं हेच चालू होतं. आम्ही सतत वरून बघत होतो की कुठे बाबा, जमीन कुठे आहे खालची, कधी येणार आहे ना शरू. काल माझ्या शरूला पण खूप त्रास झाला, थकली बिचारी, थोडी रडकुंडीला पण आली, आणि आमचे पाय एवढे दुखत होते, हालत खराब झाली आहे, फुल खराब, माझ्या मुलीचे पण ठीक आहे. आम्हाला दर्शन छान झालं. आणि देवाच्या दर्शनाला जर तुम्हाला कुठलाही त्रास नसेल, तुम्हाला तपस्या नसेल, मग ते दर्शन कसलं. हे पण तेवढंच खरं आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी खूप तपस्या करावी लागते असं जे म्हणतात, ते एकदम खरं आहे. आम्ही ती तपस्या केली. त्याला तपस्या बोलणार की काय बोलणार हे माहिती नाही, पण खूप त्रास आम्ही घेतले. अजूनही आमचे पाय दुखत आहेत. आम्ही आता टेकून उभे आहे गाडीला, ट्रेनला. हरकत नाही, तुम्ही पण या, दर्शन घ्या, छान आहे. आणि बाकी आता चला, परत आम्ही चाललो आमच्या घरी मुंबईला. चला, बाय बाय कर शरू, बाय. हा बघा आमचा छोटा नटखट कसा कोपऱ्यात बसला. विहान टाटा कर, टाटा. आमच्या विहानने ठाठा केलाय, ठाठा. आणि ही विहानची मम्मी कुठे गेली, विहानची आईस कुठे आहे, हे बघ, टाटा कर. चला, आमचा सगळ्यांचा प्रवास झाला, सुखद प्रवास झाला. सुखद बोलू शकत माहिती नाही बाबा, पण दर्शन छान भेटलं. आणि काल हालत खराब, ही हात दाखवते ना, ही आणि हिचा मुलगा बघा बसलाय, माझा छोटा मुलगा. ते चांगले AC रूम मध्ये बसून TV बघत होते, आणि आम्ही इथे चढत होतो, आणि आम्ही तिकडे त्रास घेत होतो. आमचे हात पाय हालत खराब झाली, आणि हसते, आणि आता हसते. चला ठीक आहे, जे काय झालं छान झालं. काही छान नाही झालं, काही छान नाही. चला, याच बरोबर आता आम्ही पण आमच्या घरी चाललोय मुंबईला, लालबागला. चला, बाय, टाटा टाटा टाटा. टाटा कर.
यान तडा कर यान